Hi guys, welcome back to my YouTube channel again. तर आजचा vlog is about day out with me in Palki. Let's go. Hi guys, तर आम्ही आता बॉटल आणि बिस्किट्स डिस्ट्रीब्यूट करणार आहोत सगळ्या वारकरीजला. तर त्याची तयारी चालू आहे आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे कशिश. तर आम्ही आता चाललो आहे. तर सी यू देअर, बाय. गाईस, तर तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे आत्ता आणि एका तासानंतर तुकाराम महाराजांची पालखी दुसऱ्या होती. सो आम्ही आलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन करायला. इतकी गर्दी आहे, बघू शकता. हाय कशिश, तर कसा होता तुझा एक्सपिरियन्स? सांग ना. एक्सपिरियन्स मध्ये माझे पायावरतून 1000 लोक गेले असतील असं वाटतंय. हो गाईस, तर मेकअप चालू. माझ्याकडे बघून तुम्हाला कळलंच असेल काय एक्सपिरियन्स होता आमचा पार्टीचा. आम्ही खूप मस्ती केली. आम्ही खूप पुढे जाऊन थांबलो आणि आम्हाला सगळ्या लोकांनी ढकललं. माझी गोल्ड चेन लोकांनी ओढली. प्लीज गाईस, मस्ती करायला जाऊ नका. दर्शन लांबून पण होतं. आपल्या भावना इम्पॉर्टंट असतात. दर्शन घेणं खाऊन पायावरती पाय ठेवून देऊन नाही. तर खूप भयंकर एक्सपिरियन्स होता. खूप लोकांनी धक्काबुक्की केली. माझ्या हातातनं अख्खी गुड्डेची पिशवी ओढून घेतली कोणीतरी. आम्ही पाण्याचा वाटा आधीच केला होता. हां सांगितलं ना, गोल्ड चेन ओढून घेतली एका माणसानी. नशीब मी गोल्ड चेनला धरून ठेवलं होतं आणि त्यामुळं ती माझ्या हातातच राहिली. मग मी आता ठेवली आहे बॅगेत. नशीब सेफ आहे, नाही तर मला घरच्यांनी घेतलं नसतं. सो तुम्ही मस्ती करायला जाऊ नका. हा धडा आहे आजच्या ब्लॉगमधनं. जस्ट चॅन्ट माऊली माऊली आणि तुमची भावना देवापर्यंत पोहोचेल नक्कीच. आणि लांबूनच दर्शन घ्या गाईस. छोट्या मुलांना तर नका. हां, छोट्या मुलांना नका आणू, चेमतात गर्दीमध्ये. काही लोक आणत होते छोट्या मुलांना, बिचाऱ्यांचे खूप हाल झाले आहेत. तर आता काही बऱ्याच लोकांना लागलं आहे पाहायला. मलाही लागलं आहे. ब्लॉग तू टाकणार आहे? हो ऑब्वियसली. तू असं का बोल? लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट गाईज. थँक्स. ओके बाय. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो इथे आणि आता इथं तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे, त्याच्यासाठी पण थांबलो आहे आम्ही इथे. ओके बाय. तर गाईज, बिलकुल फूड क्वालिटी चांगली नव्हती, त्यामुळे आम्ही खाल्लेलं नाही आहे. ब्रेड पॅटीस आणि वडापाव बिलकुल ताजे नव्हते. नाही समजलं मला, कसं समजेल ना. दिसायला चांगलं दिसलं म्हणून घेतलं, बट ॲक्च्युली इट वॉज अनगुड. चल, मी आंटी सारखी दिसायला. मग तू आहेच आहे आंटी. तर गाईज, आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे मी. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आत्ताच्या आत्ता मला इथे पिंपल आला. आम्ही इतकं बाहेरचं खाल्लं आणि इतकं धुळीत फिरलो आहे आम्ही लिटरली. आणि कशीच मला आता घरी सोडत आहे. तिचा बेकार अवतार तुम्ही बघू शकता. ओके.